पालघर जिल्हा पेपर जी के प्रश्न 2024 जे पेपरला झालेले आहेत ना पालघर जिल्ह्याचे प्रश्न आता ते घेणार आहोत. तर प्रश्न पहिला आहे, पंकज अडवाणी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 1. बुद्धिबळ, 2. बिलियर्ड्स, 3. नेमबाजी, 4. बॅडमिंटन. तर याचं योग्य उत्तर काय? बिलियर्ड्स. प्रश्न क्रमांक दुसरा, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 1. कुमार विवेक, 2. अरविंद पनगरिया, 3. एन के सिंग आणि 4. वाय के रेड्डी. तर याचं योग्य उत्तर काय? अरविंद पनगरिया. प्रश्न क्रमांक 3, स्वच्छमुख अभियानांतर्गत महाराष्ट्राचा स्माईल ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? तर 1. विराट कोहली, 2. रोहित शर्मा, 3. शुभमन गिल, 4. सचिन तेंडुलकर. तर याचं योग्य उत्तर काय? सचिन तेंडुलकर. प्रश्न क्रमांक 4, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली आहे? 1. मुंबई विद्यापीठ, 2. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, 3. कोल्हापूर विद्यापीठ, 4. डी.वाय. पाटील विद्यापीठ. तर याचं योग्य उत्तर काय? डी.वाय. पाटील विद्यापीठ. प्रश्न क्रमांक 5, नेत्रभिंग पारदर्शक होणाऱ्या डोळ्याचा विकार कोणता? 1. काचबिंदू, 2. रतांधळेपणा, 3. मोतीबिंदू, 4. वृद्ध दृष्टिता. तर याचं योग्य उत्तर काय? मोतीबिंदू. आता प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? 1. श्रीमती अर्चना त्यागी, 2. श्रीमती रश्मी शुक्ला, 3. श्रीमती प्रज्ञा सरवदे, 4. श्रीमती श्रीदेवी गोयल. याचं योग्य उत्तर काय? श्रीमती रश्मी शुक्ला. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? 1. 288, 2. 248, 3. 488, 4. 78. याचं योग्य उत्तर कोणतं असेल? तर 4 नंबर 78. प्रश्न क्रमांक 8, कोविड-19 महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी खालीलपैकी कोणते अभियान राबवण्यात आले? 1. ऑपरेशन आहट, 2. ऑपरेशन कावेरी, 3. ऑपरेशन सद्भावना, 4. ऑपरेशन वंदे भारत. तर याचं योग्य उत्तर काय? ऑपरेशन वंदे भारत. प्रश्न क्रमांक 9, सूर्यमाळकडा हे कोणत्या जिल्ह्याचे सर्वाधिक उंचीचे ठिकाण आहे? 1. नाशिक, 2. ठाणे, 3. पालघर, 4. रायगड. तर याचं योग्य उत्तर काय? पालघर. प्रश्न क्रमांक 10, पालघर तालुक्यातील कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? 1. मुंबई नाशिक, 2. मुंबई अहमदाबाद, 3. मुंबई दिल्ली, 4. मुंबई पुणे. तर याचं योग्य उत्तर काय? तर मुंबई अहमदाबाद. प्रश्न क्रमांक 11, राजे मुकणे यांचे स्वतंत्र संस्थान पालघर जिल्ह्यात कुठे आहे? 1. मोखाडा, 2. वसई, 3. जव्हार, 4. जलासरी. तर याचं योग्य उत्तर काय? जव्हार. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या तालुक्यात समुद्रकिनारा लाभलेला नाही? 1. तलासरी, 2. मोखाडा, 3. डहाणू, 4. पायघल. तर याचं योग्य उत्तर काय? तर डहाणू. प्रश्न क्रमांक 13, मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणारी शाळा महाराष्ट्रात मुंबईबरोबर टिंबटिंब येथे आहेत. 1. सातपाटी रत्नागिरी, 2. कुडाळ श्रीवर्धन, 3. अलिबाग उरण, 4. नावासेवा पळसपे. तर याचं योग्य उत्तर काय? सातपाटी रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 14, इतिहासात होळकर घराण्याचे संस्थापक कोण आहेत? 1. मल्हारराव होळकर, 2. अहिल्याबाई होळकर, 3. यशवंतराव होळकर, 4. खंडेराव होळकर. तर याचं योग्य उत्तर काय? तर मल्हारराव होळकर. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध होते? 1. बाळ गंगाधर टिळक, 2. गोपाळकृष्ण गोखले, 3. ज्योतिबा फुले, 4. गोपाळ हरी देशमुख. तर याचं योग्य उत्तर काय? तर 4 नंबर गोपाळ हरी देशमुख. प्रश्न क्रमांक 16, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा किती रकमेचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे? तर याचं योग्य उत्तर काय? तर 1500 रुपये एवढा लाभ दिला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 17, भारताचे सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? तर याचं योग्य उत्तर काय असेल? तर 3 नंबर 182 मीटर. प्रश्न क्रमांक 18, ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो?
1 प्रौढ स्त्रिया, 2 प्रौढ पुरुष, 3 18 वर्षावरील संबंधित गावातील नागरिक. तर याचं योग्य उत्तर हेच आहे की 18 वर्षावरील संबंधित गावातील नागरिक. म्हणजे प्रत्येकजण जो पण 18 वर्षावरील संबंधित नागरिक असेल तो ग्रामसभेत सहभागी होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 19. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट होय? तर किती वॅट होय ते बघूया आपण. 105, 760, 570, 4746. तर 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट होय? 746. प्रश्न क्रमांक 20. घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू काश्मीरचा कलम विशेष दर्जा देण्यात आला होता? तो सन 2021ला रद्द करण्यात आला. तर हे कुठले कलम होते? कलम 370. हे जम्मू काश्मीरचं रद्द करण्यात आल्यानंतर. प्रश्न क्रमांक 21. सन 2024चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर कोणाला देण्यात आला? तर रवींद्र शोभणे यांना देण्यात आला. भारतीय दंडसंहिता 1860 या कायद्यात बदल करून 2023मध्ये टिंबटिंब या कायदा संसदेत पारित करण्यात आला. तर कुठला कायदा पारित करण्यात? तर ऑप्शन नंबर 2 भारतीय न्याय संहिता. तर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 23. योम मित्र खालीलपैकी काय आहे? 1 महिला पायलट, 2 महिला रोबोट, 3 क्षेपणास्त्र, 4 अंतराळ मोहीम. तर याचं योग्य उत्तर काय? तर महिला रोबोट. अशा प्रकारे पालघरचं जे की प्रश्न आपण घेतलेला आहे 23. तर पुढच्या भागात दुसऱ्या जिल्ह्याचा आपण प्रश्न घेणार आहोत. तर यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका.